लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मालेगाव तालुक्यात 3 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, दगडाने ठेचून निर्घृण खून, आरोपी अटकेत, परिसरात संतापाची लाट। बातमी मालेगाव येथून। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 17 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या अमानुष आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। केवळ 3 वर्षांच्या निरागस चिमुकलीवर आधी लैंगिक अत्याचार करण्यात आला व पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा दगडाने ठेचून क्रूरपणे खून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे। या घटनेच्या दिवशी चिमुकली घराच्या परिसरात खेळत होती, मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला। गावातील डोंगराळ भागात तिचा मृतदेह आढळताच एकच आक्रोश पसरला। या घटनेने गावातील सर्वच नागरिक संतापले असून पीडितेच्या नातेवाईकांनी शोकाकुल वातावरणात न्यायाची मागणी केली आहे। चिमुकलीचा मृतदेह पुढील तपासासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला असता रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। संतप्त नागरिकांनी नराधमाला फाशी द्या अशा घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केला। या दरम्यान परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती। नातेवाईक आणि महिलांनी एकमुखाने आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेचा निषेध करत नागरिकांनी मालेगाव डोंगराळे मार्गावर रास्ता रोको आंदोलनही केले। काही काळ वाहतूक बंद पडली होती। पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केले, तसेच कायदेशीर कारवाई जलद गतीने होईल असे आश्वासन दिले। दरम्यान मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। पोलिसांनी संशयित विजय खैरनार याला अटक करून ताब्यात घेतली असून त्याच्याकडून या प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे। घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत। आरोपी विरोधात बलात्कार, खून आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवण्यात येत आहेत। या घटनेने संपूर्ण तालुक्यात भीती, संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे। निरागस बालिकेवरील हा निर्घृण अत्याचार आणि खून पाहता आरोपीला फाशीची शिक्षाच देण्यात यावी अशी सर्वत्र मागणी होत आहे। माझ्या मामांची मुलगी होती, ती 3.5 वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे। जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही। बस, विषय संपला। माझी भाची होती, ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे। तिचं वय पण काही नव्हतं, फक्त 3.5 वर्षाची होती। जो कोणी पाहिजे त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे। आम्ही तोपर्यंत अंत्यविधीच करणार नाही। आम्ही तोपर्यंत त्याची अंत्यविधीच करणार नाही। बस। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.